गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमचे स्वागत आहे सर्वांचे आपल्या नवीन दिवसाच्या नवीन व्लॉगमध्ये. गाईज तर गाईज चला आता आपल्या दिवसाचा जो काही सुरुवात करूया. जो काही रुटीन असेल तो तुम्हाला दाखवतो मी या ब्लॉगमध्ये. गाईज चला तर आता सगळ्यात पहिलं जेवूया. जेवल्यानंतर मग बाकीची आपली जी कामं आहेत ती करू. तर कंटिन्यू राहा आजच्या ब्लॉगमध्ये. बाय 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 बोलते. तर कंटिन्यू राहा, लक्ष बाहेर होतं जरा. तर कंटिन्यू राहा बोलला आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. चलो गाईज या. तर बघा आपलं अंघोळ झालं रोजच्यासारखं जेवायला बसले. तर घेतो आता जेवून. गाईज चला, मस्त नॉनव्हेज आपला वार आहे शुक्रवार त्यामुळे, आणि ब्लॉग लावलेत. तर गाईज आता बाहेर नाही चालले कुठं फिरायला. पहिलं आपल्याला एक काम आहे, पाणी बिणे घेतलेत. गाडीचा ना एक बाजूचा जो पॅनल आहे त्याला क्रॅक पडले. तर 2-3 दिवस झाले मी बोललो बनवतो पण लक्षातच नव्हतं. त्याला ना काहीतरी बॉन्डिंग नाहीतर फेविक्विकने चिपकवायला लागेल, नाहीतर मग डायरेक्ट नवीन टाकायला लागेल तो पॅनल. का माहिती कसं काय क्रॅक गेला, काय लागला असेल त्याच्यावरती, फटका कसला जोरात आहे बघा. बघा पॅनल तुटला आहे इथून पूर्ण. आता त्याला पहिले सीट काढायला लागेल. सीट काढून मग इकडचा स्क्रू काढायला लागेल. त्याच्यानंतर तो पॅनल निघेल. त्याला नीट चिपकवून, तो मला नाही वाटत राहील जास्त, पण आपण चिपकवूया, नाहीतर मग बसून टाकू नवीन. चला आता घेतो, जरा कसरत करायला लागेल, जरा सीट बीट खोलावं लागलं तर मला. काम करू मग आपण जायचं आहे आपल्याला परत एका जागेवर. या दोन तुकडेच झाले त्याचे काहीच. त्याला चिपकायला लागलं. इथूनच मेन याला खाचा पडलाय. चला आता वरती जाऊन चिपको याला, घरात जाऊन. असे 2 तुकडे झालेत बघा. मला प्लॅस्टिक वेल्डिंग करू आपण. जरा चिंदी टाकू अशी मध्ये, इथं असा फेविक्विक लावून करून देऊ, होऊन जाईल. जोपर्यंत राहतो तोपर्यंत, नंतर मग बसून देऊ आपण नवीनच. त्यासाठी मी फेविक्विक आणून ठेवलेले. बॉन्ड संपला आहे घरातला. बॉन्ड संपला नाही, गोठून गेला तो ऑटोमॅटिक. चला आता घेतो करून. कसं आता मॉडिफाय केला आहे, जॉईन केला आहे मी प्लास्टिक वेल्डिंग सिस्टमनी. किती दिवस राहील याची गॅरंटी नाही, कारण कसं सीटच्या खाली असतो ना पॅनल, त्याच्यावर जरा जोर पडतो आपण बसल्यावर वगैरे, आणि गाडी आपटल्यावर वगैरे. आणि तात्पुरती केला आहे. जर नाहीच झालं तर आपण कुर्ल्याला जाऊया. कुर्ल्याला वगैरे ना तर कुठंतरी चांगलं आपल्या गॅरेजवाला असेल तिथं चांगलं मडगाड, पण आपण नंतर मग चेंज करून घेऊ दोन्ही. आता हे फिटिंग करतो मी. फिटिंग करून लगेचच रेडी होतो, मग आपण जाऊया बाहेर. चला गायचं. आता वाटत पण नाही का पॅनल तुटलेला का काय. परफेक्ट एकदम आपलं काम झालेलं आहे. आणि जो आपला आरसा डिल्ला होता तो पण आपण फिट केला आहे. तर गाईज आता हात वगैरे जरा धुवू, कारण हातबीत माखलेत. आणि ना आपले जरा काम आहेत. आता आपण जाऊ बाहेर. चलो पहिलं कॉफी मारायला जाऊ. गेलो तर मूडवर आहे आता. चला काय बोलतो आपला मूड त्याच्यावर. बघा आता बसलो आईस्क्रीम खायला. काल रात्री खाल्ली नव्हती, कडक झालं एकदम, थंड एकदम. बुंदीवाली आईस्क्रीम आहे. तर आता खाऊया मग जाऊ. तर आता काहीच निघालोय जायला ठाण्याला. जरा 1-2 काम आहेत त्यासाठी. आणि काल जो फोन घेतला त्यासाठी कवर वगैरे पण आपण घेऊया. आणि अजून दीदीचं जे स्वेटर वगैरे त्याला चेन लावायचे. आणि अजून आहेत माझी 1-2 कामं त्यासाठी. तर चला जाऊया ठाण्याला. त्याच्यानंतर मी पहिला दुसरीकडे चाललो होतो, पण आता माझ्याबरोबर संदेश पण येतो. मग तो आणि आम्ही दोघं चाललो आहे ठाण्याला. त्याला नंतर 5 वाजेपर्यंत क्लासला जायचे, पेपर तिकडे सोडायचे. चलो आता.
मला बोललेलो ना पाईपलाईन पूर्ण निघणार आहे बघा. पाईपलाईन पूर्ण काढली आता. त्या साईडचे पूर्ण सगळे शेतं दिसतात. आमचं पण शेत आहे तिथे. एकदम भारी वाटतं आता. आणि एवढं फास्ट काम चालू आहे ना. बघा तुम्ही बाहेर आलो थोडा वेळा फक्त तिकडचीच कापली होती. एकदम कापत आले म्हणजे एकदम फास्ट काम चालू आहे. मला वाटतं मी येसपर्यंत आता अर्ध्याहून जास्त कापू होईल यांची. चला आता काहीच योगेश बाय. किती दिवसानंतर या पंपावरती ना गर्दी नाही भेटली. तर पहिले पेट्रोल टाकूया आपण. पेट्रोल टाकून मग जाऊ पुढं. कारण गाडी काढणार रिझर्वला लागला. आता भरपूर फिरलो ना इकडं तिकडं कल्याण वगैरेला गेलेलो. तो एकदम पेट्रोलला टाकला तर आधीच टाकला. तर त्याला आता पेट्रोल टाकून मग जाऊ ठाण्याला. कॉफीचा प्लॅन थोडा पुढे एक्सटेंड करू. थोड्या वेळाने जाऊ संदेशला सोडल्यावरती. कारण परत मग कॉफी विफी प्यायला लागलं परत टाईम व्हायचा. पेट्रोल भरताना हवा पण भरायची गाईज. म्हणजे कसं टायर प्रेशरसाठी. आता डायरेक्ट आलेलो ठाणा स्टेशनला. बघा दीदीचा जो स्वेटर आहे त्याला चैन बसवला. तिने 1-2 जागेवर आपल्या इथं विचारलं. आपल्या इथे का बसवत नव्हते. तिला बोललो का मी ठाण्याला नाही जाणार आहे तर आपण तिथूनच बसूया. तर त्यासाठी आता आले बघा NKTच्या इकडच्या एरिया जांभली नाका. आता स्वेटरला चैन बसून मग आपण जाऊ पुढं आपल्या बाकीच्या कामांसाठी. आता मेन मार्केटमध्ये एंट्री मारली. बघूया आता काय दिसते का आपल्याला. काय भेटलं इंटरेस्टिंग. आता काय आवडीचं भाजी वगैरे काय भेटलं ते घेऊया. आणि आता कवरसाठी चाललो आहे. आपल्या दोन भाऊचं दुकान आहे तिकडे संदेशच्या जेड फोल्डला पण कवर लावायचं. कवर तुटला आहे. सगळे कामं करू. माझी पण जी आहेत कामं ती पण करूया. चला आता तुम्हाला दाखवतो मी काय असेल दाखवायसारखं तर. जय श्रीराम. कवर दिखाओ कवर. कौन सा मॉडल है? रेडमी A5 का. और ये जेड फोल्ड का. मॉडल कौन सा है? जेड फोल्ड कौन सा वाला कवर है? कवर है ना. हाँ अच्छा कवर दिखा एकदम. हे बघा हे नवीन मोबाईलसाठी कवर आणि हा स्क्रॅच गार्ड घेतलेला आहे. तर आता घरी जाऊनच लावेल मी. आता मोबाईल तो आणला नाही. आणि बघा हा मोबाईल कसा एकदम असा नवीनच दिसतो बघा. कवर बिवर आणि स्क्रॅच गार्ड वगैरे बसून. आल्यावरती ना पहिले मी शेंगा नेतो. कारण शेंगा घरी पण आवडतात खायला ना आम्हाला पण लागतात पोरांना आम्हाला पार्टीसाठी. आता शेंगा घेऊ आणि बाकीची पण आपली जी कामं आहेत ती झालीच जाईल. आणि मग संदेशला कापूरवाडीला सोडून आपण जाऊ मॅगडीला कॉफी पिण्यासाठी. चलो प्रोग्राम वगैरह सब. आता जांभळी नाक्याला आहे मी. जांभळी नाक्याला जा आता मग. तर गाईज बघा संदेशला सोडला. आता तो रिक्षाने जाईल. क्लास आहे त्याची तिथे. आता इथून मी चाललो मॅगडीला कॉफी प्यायला. तसं पद्धतशीर नियोजन. आपलं जे काही काम होते झाले. जे काय घ्यायचं होतं ते पण घेऊन झाले. आता कॉफीसाठी कॉफी बाकी राहिले. तर तिकडून बघू आम्ही काहीतरी प्लॅन करतो आज संध्याकाळचा. फ्रायडे ना आज म्हणून. कॉफी पिऊन टाइमपास केला जरासा आणि निघालो आता घरी जाण्यासाठी. आणि ना आजचा दिवस आहे ना मला एकदम असा बोरिंग असा आळशी वाटतोय. काय वाईबच नाही आजच्या दिवसामध्ये. आणि जास्त काही ॲक्टिव्हिटी नाही केली. आजचं कामच नाही केले काय. फक्त काय केलं ठाण्याला गेलो आणि जे काय आपण 1 मिनिट फक्त ठाण्याला गेलो आणि काय जे काय कामं होती ते केली. इथे आलो. सकाळी ते चिपकवायचं होतं ते चिपकवलं. संध्याकाळी बोललो तुम्हाला काहीतरी प्लॅन करणार होतो. आम्ही पण आमचा प्लॅन नाही केला. आम्ही आज म्हणजे काहीतरी बनवायचा प्लॅन नाही केला. तर ते लोक बोलतात की आज नको बोलते. रोज बोलते आपण मुंडी बनवतो हे बनवतो ते बनवतो. बोलतो आज आपण काहीतरी टाईमपास करू बोलतो संध्याकाळी. तर मग असंच काहीतरी टाईमपास करणार बनवणार नाही का आम्ही. चाललो घरी आता. चला तर तुम्हाला बोललेलो ना येसपर्यंत पाईपलाईनीचं काम तमाम होईल. सगळं काम तमाम झालं आहे पाईपलाईनीचं.
अर्ध्याहून जास्त त्या खोदून ठेवली ते असं ओपन दिसतं ना एकदम. आता अजून गारटा वाटेल इथं, गारटा अजून जाम भारी वाटतंय. समोर एकदम ओपन व्ह्यू आणि समोर तिकडे कारशेड पण दिसायला लागला. कारशेड मोबाईल कोणी नाही तिकडे. तर संध्याकाळचा नाश्ता करायला बसला आता. हे बघा, हे काय बोलतात त्याला, टुटी फुटीवाले ब्रेड घेतलेत. न्यूज बघत बसले आणि आज शेंगा आणलेल्या आपण त्या आता उकडल्यात. तर आता बसले खात मी. झाला माझा नाश्ता बिष्टा करून आलो आहे बाहेर आणि पहिले समूला घेऊन चाललो. त्याला काय नाश्ता आणायचा, त्याला काय दही कचोरी असं काय दही कचोरी आणि शेवपुरी वगैरे काय खायचं आहे. त्याला बोलायचं तुला घेऊन देतो मी पार्सल. तर त्याला घेऊन देतो आता पार्सल त्याला. नंतर मग मी गाव फिरायला जातो. मग चला. हा ना, क्लास बीसवरून येताना इथं जातो हनुमान डेअरीमध्ये. त्याला इकडच्या कचोरीची लागले चट. आता त्याला कचोरीच घेते पार्सल. दही कचोरी तिकडून आणि याला सोडतो घरी. मग जातो गावात जरा वेळ. सोनपरीची काटे आणले. या काय नाकाबंदी बघू काय येईल आणि काय नाही. आता नवीन नवीन आयटम. हाजी मलंग बाबा. हां कथा असते. यो पण आहे का? भरपूर टाइमपास केला गावात. त्याच्यानंतर आता टाइम झाला जेवायचा. आता बाहेरच आम्ही मागवलं आहे चायनीज नाही या काय काय आयटम. तर आता काय चला जेवू आणि आजचा ब्लॉग एवढाच ठेवूया. भेटूया आपण उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय. चला टेक केअर. जय श्रीराम.